नमस्कार, रामकृष्ण हरी। मी निवेदक रुपेश वाळके, निवेदक रुपेश वाळके यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहू शकता आपल्या निवेदक रुपेश वाळके यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून माऊलींचं पालखी सोहळा वाखरीचं रिंगण आहे मित्रांनो। पाहू शकता अतिशय अद्भुत, अविश्वसनीय, अकल्पनीय याची देही याची डोळा आपण चॅनलच्या माध्यमातून हा सोहळा अनुभवू शकता। लाखोंच्या संख्येने वैष्णव पांडुरंगाच्या भेटीला पंढरपूरला निघाले आहेत। वाखरीचं रिंगण अशा प्रकारे बालवारकरी असेल, वृद्ध असेल, सर्वजण या वारीचा आनंद घेत आहेत। त्यामुळेच तर या वारीला आनंदवारी म्हणतात। हे पहा, या वारीमध्ये अखिल भारतीय वारकरी मंडळाचे पश्चिम महाराष्ट्राचे मुख्य सचिव हरिभक्त परायण गणेश महाराज डावरे पाटील हे देखील सहभागी झाले आहेत। दरवर्षी ते वारीला जातात आणि संतांच्या सानिध्यामध्ये ते नेहमी असतात। या वारीमध्ये सागर महाराज शिर्के असे दिग्गज कीर्तनकार खेड तालुक्यामधून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून या वारीमध्ये सहभागी होत असतात। सर्वांना पांडुरंगाची एक आस लागलेली असते। वारीचं महत्त्व सर्वांना समजलेलं आहे। कुठलाही थकवा नाही, दम लागत नाही, असा हा सोहळा प्रत्येक जण अनुभवत असतो। या सोहळ्यामध्ये गेल्यानंतर विशेष प्रकारची ऊर्जा, एक मनाला समाधान या वारीमध्ये मिळत असतं। त्यामुळे प्रत्येकाने एकदा तरी आयुष्यामध्ये वारी करावी, तरुण वयामध्ये करावी। इतर म्हणत वय झाल्यानंतर करावी असं म्हणतात, पण त्यावेळेस हातपाय दुखणार वगैरे वगैरे अनेक अडचणी असतात। त्यामुळे तरुण वयामध्ये वारी जर केली तर उत्तमच आहे। आवश्यकता गणेश महाराज डावरे असतील, आदरणीय शिर्के महाराज असतील, अशा प्रकारे साधू संतांच्या काळापासून, माऊलींच्या काळापासून आलेला परमपवित्र वारकरी ध्वज, भगवा ध्वज हातामध्ये घेऊन वारकरी रवाना झाल्यात। काही महिला भगिनी माऊली तुळस डोक्यावर घेऊन। आणि आता आपण पाहू शकता गणेश महाराज डावरे पाटील अखिल भारतीय वारकरी मंडळाचे महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्राचे मुख्य सचिव हे आता सुंदर असं पक्षाच्या तालावर त्यांनी देखील ताल धरलाय। पाहू शकता हे म्हणतात ना, नाचू कीर्तनाचे रंगी, अशाच प्रकारचे त्या ठिकाणी कुठेही लाज नाही। कुणीही या ठिकाणी आल्यानंतर लाज तर वाटतच नाही। स्वइच्छेने माणूस या सोहळ्यामध्ये आनंदाने फुगडी खेळत असतो। पाहू शकता कशा प्रकारे त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद आहे। माऊली, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर निवेदक रुपेश वाळके या यूट्यूब चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, खूप शेअर करा आणि मराठी माणसाला पुढे जाण्यासाठी आपणच मदत करूया। ही जी मी मोहीम सुरू केलेली आहे त्यांना तुम्ही प्रतिसाद द्या।